नाही कोणी पुसायचा नाही रंग राग हात रंगाचा डाग तुझ्या आता रुसायचं नाही कोणी पुसायचा नाही रंग राग हात रंगाचा डाग तुझ्या स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला अलाइट मोशन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आता इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लिरिक्स आणि शेवटची जी PNG दिलेली आहे अशा प्रकारे ती इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर मटेरियलमधील जे मॉडेल इमेज आहेत ते सिम्पली एक प्रमाणे इथे आपल्याला ॲड करायचे. आता हे मॉडेल इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणते इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस क्रिएट करून घेऊ शकता. अशा प्रकारे काय करायचं आहे, सर्व इमेज आहेत ते आपल्याला बघू शकता अशा प्रकारे. फक्त काय करायचं आपल्याला 9 पॉईंटपर्यंतच ॲड करायचे आहेत. 9 पॉईंटच्या पुढं आपण परत जे राहणार आहे ते परत आपण करणार आहोत. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, हा इमेज आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकताय सिम्पली आपलं सॉन्गची लेअर आहे त्याच्यावरती घेऊन यायची आहे. आता प्रत्येक लेअरचा प्रत्येक इमेज आहे तो सिम्पली अशा प्रकारे आपलं जी सॉन्गची लेअर आहे त्याच्यावरती अशा प्रकारे घेऊन यायचे. म्हणजेच काय करायचं आहे, लिरिक्सच्या लेअर आहेत त्याच्या आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे घेऊन यायचे. म्हणजे तुम्हाला जे लिरिक्स आहेत ते प्रॉपर दिसून येतील. अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला सर्व इमेज आहेत ते आपण इथं घेऊन आलेलो आहे. आता इमेज घेऊन आल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ब्रश पेंट म्हणून एक अशा प्रकारे तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता तो इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे. आता इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती 9 सेकंदापर्यंत म्हणजेच 9 मिनिट आपण 9 सेकंदाचं बघू शकतो बीटमार्क तिथपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे आपल्याला स्क्रोल करत खाली न्यायचं आहे. खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं वरती ठेवू शकता. सिम्पली याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे अशा प्रकारे. फक्त आपले जे लेअरिक्स आहेत त्या फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरती घेऊन यायचे आहेत. म्हणजे बघू शकताय त्याआधी आपल्याला या व्हिडिओसाठी काय करायचं आहे, ट्रान्सपरन्ससाठी व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून इथं आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट करून क्रोमा की म्हणजे तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल. तर अशा प्रकारे क्रोमा की हा इफेक्ट ॲड करून सिम्पली इथं आपल्याला स्टार्टिंग सेटरवर ॲड करायचे आहे. त्यानंतर कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं स्काय ब्लू कलर तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय तो सिलेक्ट करून इथं थ्रीज होल्ड म्हणून जो ऑप्शन दिसतोय तो आपल्याला अशा प्रकारे वाढवत घ्यायचा. बघू शकता आपला जो कलर आहे तो इथं गायब होताना दिसून येतोय. तर अशाच प्रकारे इथं वाढवत घ्यायचा आहे जोपर्यंत कलर आपला तो गायब होत नाही. तर अशा प्रकारे इथं आपला कलर झालेला आहे. आता कलर झाल्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या व्हिडिओ लेअरच्या बॅकग्राऊंडला जे जे व्हिडिओ आहेत म्हणजे बघू शकता अशा प्रकारे या बॅकग्राऊंडला हे तुम्हाला दिसून येत आहे. अशा प्रकारे तुम्ही जशी इमेज कट करून इथं सेट केली तसंच हा जो व्हिडिओ आहे तो सिम्पली या बघू शकता या बीटमार्कला आपल्याला कट करायचा आहे 9 सेकंदापर्यंत. आणि जो कट केलेला भाग आहे तो सिम्पली स्क्रोल करत आपल्याला इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचा आहे. म्हणजे आपले जे लेअरिक्स आहेत त्याच्या लेअरच्या मधोमध म्हणजे इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचे आहेत. आता प्रत्येक इमेज अशी जी इफेक्ट लेअर आहे ती सिम्पली अशा प्रकारे बघू शकता स्क्रोल करत आपल्याला इमेजच्या वरती घेऊन यायचे आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला थोड्या वेळातच दिसून येईल. फक्त काय करायचं, आपली जी इफेक्ट लेअर आहे ती इमेज लेअरवरती अशा प्रकारे प्रत्येक लेअर आणून ठेवायचे. तुम्हाला ओव्हरऑल लुक त्याचा दिसून येणार आहे.
सिम्पली अशा प्रकारे लास्ट आपण आणून ठेवणार आहोत आणि याचा ओव्हरऑल तुम्ही बघू शकताय, तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघा आता अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर तुम्ही सिम्पली बघू शकता अशा प्रकारे पहिला ॲनिमेशन इथं आपलं क्रिएट झालेलं आहे. फक्त इथं काय करायचं आहे की जो बॅकग्राऊंडचा आपला इमेज आहे तो सिम्पली फक्त इथं आपल्याला ॲडजस्ट करून म्हणजे थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर पहिला आपण केला, त्यानंतर सेकंड नंबरचाही बघू शकता अशा प्रकारे वाढवून फक्त साईज वाढवून इथं आपल्याला तो काय करायचा आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे चारही म्हणजे जितकेही लेअर आहेत तितके लेअर इथं काय करायचं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे. आता सिम्पली लास्ट हे तुम्हाला अशाच प्रकारे दाखवतोय. सिम्पली बघू शकता फक्त लेंथ वाढवून येत आपल्याला तो ॲडजस्ट करून सेट करायचा आहे. आता अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 9 पॉईंट बघू शकता 9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे 9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सगळ्यात पहिल्यांदा तर इथं आपल्याला प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं आणि मटेरियलमधील इमेज आपल्याला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, या 4 इमेज ॲड करून घेतल्यानंतर या 4ही इमेज लेअरची लेंथ आहे ती सगळ्यात पहिल्यांदा वाढवून घ्यायची. लेंथ वाढवण्यासाठी काय करायचं, सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे म्हणजे आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. इझी वेमध्ये फक्त 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. आणि काय करायचं, या 4ही इमेज आहेत त्या सिम्पली या 2 लेअरच्या म्हणजे आपली जी PNG दिलेलं आहे त्याच्या खाली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायच्यात म्हणजे PNG तुम्हाला बरोबर दिसून येईल अशा प्रकारे. आता PNG ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, परत एकदा 9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये जो 2 सेकंदाचा इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. आता इथून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हा जो इंक इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि शेवट उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आणि इफेक्ट ॲड केल्यानंतर इंक इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, पहिला इंक इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. मी स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतो. तर अशाच प्रकारे प्रत्येक जी इंक लेअर आहे म्हणजेच इंक इफेक्ट लेअर आहे ती सिम्पली ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायची आहे. ते तुम्हाला त्याचा ओव्हरऑल परफेक्ट दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपण केलेलं आहे आणि याचा ओव्हरऑल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.